मित्रांनो, मागचा व्हिडिओ आपण बघितला तो होता लार्ज कॅप फंड्स बद्दल. आज आपण बघणार आहे मिड कॅप फंड्स म्हणजे काय आणि मिड कॅप फंड्स कसे रिटर्न काढून देतात. जेव्हा आपण लार्ज कॅप कंपन्या म्हणतो तेव्हा भारतातल्या 100 कंपन्यांमध्ये जेव्हा गुंतवणूक होते तेव्हा त्याला आपण लार्ज कॅप फंड म्हणतो. त्या 100 कंपन्यांमध्येच तो गुंतवणूक करतो. जेव्हा मिड कॅप फंड म्हणतो त्या 100 कंपन्यानंतरच्या पुढच्या 150 कंपनीजमध्ये जो फंड गुंतवणूक करतो त्याला मिड कॅप फंड म्हटलं जातं. आता हा जो मिड कॅप फंड आहे हा पुढच्या 150 कंपनीज म्हणजे ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन सर्वसाधारणपणे 5,000 ते 20,000 करोड एवढं असतं डेफिनिशननुसार, त्याच कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो. आता मिड कॅप फंडचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय की 30 वर्षामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रिटर्न काढून देणारे कुठले जर फंड्स असतील तर ते मिड कॅप फंड्स आहे. मिड कॅप फंडमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस ह्या 150 कंपन्या ज्या आहेत त्या फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीज असतात. त्याचमुळे मिड कॅप फंडांमध्ये रिटर्न्स जास्त बनतात. खरं जेव्हा मिड कॅप फंड्समध्ये रिटर्न्स जास्त बनतात तर त्याच्याबरोबर आपल्याला व्हॉलॅटिलिटी पण फेस करावी लागते आणि त्याच्याच बरोबर आपल्याला हाय रिस्क हाय रिटर्नचं ॲडव्हान्टेज पण मिळतं. त्यामुळे मिड कॅप फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपण हे बघणं गरजेचं आहे की तो मिड कॅप फंड मागच्या 8, 10, 15 वर्षामध्ये कसा परफॉर्म केलेला आहे आणि त्याचा पोर्टफोलिओ कसा आहे. यामध्ये रिस्क जास्त आहे, खरं रिटर्न्स पण जास्त आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी नॉर्मली मिड कॅप फंड चांगले रिटर्न काढून देतात, ज्यांचा इन्व्हेस्टमेंटचं होरायझन 5 वर्ष ते 10 वर्ष इतकं असतं. त्यांनी मिड कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. SIPसाठी मिड कॅप फंड एक योग्य पर्याय होऊ शकतं. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या आमच्या खालच्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्या. धन्यवाद.